नमस्कार मित्रांनो, PRC मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, सरकारी नोकरीसाठी तुम्ही अभ्यास करत असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, वनरक्षक भरती असेल, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, लिपिक किंवा शिपाई किंवा MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षा असतील किंवा जे शालेय विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी जी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते आणि इतर सर्वच परीक्षांसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जे समाजसुधारक आहेत त्यांच्यावर जे महत्त्वाचे प्रश्न परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात ते प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, हा आपला महाराष्ट्रातील जे समाजसुधारक आहेत त्यांची जी माहिती आहे, त्यांच्यावरील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांच्यावरील हा आपला व्हिडिओ क्रमांक 1 आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघू शकता तुम्ही. बालविवाह ही सामाजिक प्रथा कायद्याने बंद करण्यासाठी केसरीत अग्रलेख लिहून कोणी बाजू मांडली? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी बाजू मांडली. पुढचा प्रश्न. मुंबईमध्ये स्वतःच्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली? त्याचं उत्तर आहे जगन्नाथ शेठ यांनी मुंबईमध्ये स्वतःच्या घरात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. तिसरा प्रश्न आहे सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणी लिहिला? त्याचं उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुले यांनी लिहिला. पुढचा प्रश्न. सार्वजनिक 4 नंबरचा प्रश्न. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणत्या शब्दात उल्लेख केला जातो? या ग्रंथाचा कोणत्या शब्दात उल्लेख केला जातो? तर त्याचं उत्तर आहे विश्व कुटुंबाचा जाहीरनामा या शब्दात उल्लेख केला जातो. 5 नंबरचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत कशाची मागणी केली? त्याचं उत्तर आहे स्वतंत्र मतदारसंघ याची मागणी केली. पुढचा प्रश्न बघू शकता. 6वा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला आहे? त्याचं उत्तर आहे महात्मा फुले यांना समर्पित केला आहे. पुढचा प्रश्न. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता? तर मित्रांनो, त्यांचा उद्देश हा होता विधवांना शिक्षण मिळावं, हा त्यांचा उद्देश होता. पुढचा प्रश्न. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे नारायण लोखंडे. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न. महर्षी केशव कर्वे 3 जून 1916 रोजी कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली? महर्षी कर्वे यांनी 3 जून 1916 रोजी कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली? त्याचं उत्तर आहे महिला विद्यापीठ. पुढचा प्रश्न बघू शकता. महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना सर्वप्रथम कोठे केली व नंतर ते कोठे स्थलांतर करण्यात आले? त्याचं उत्तर आहे सर्वप्रथम पुणे येथे स्थापन केली. लक्षात ठेवा, सर्वप्रथम पुणे येथे विद्यापीठाची स्थापना केली, नंतर मुंबई चर्चगेट येथे स्थलांतर करण्यात आले. पुढचा प्रश्न. विदर्भातील स्त्रियांसाठी पहिली रात्रशाळा सुरू करणारी स्त्री कोणती? त्याचं उत्तर आहे जाईबाई चौधरी यांनी स्त्रियांसाठी पहिली रात्रशाळा सुरू केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली शिवजयंती
छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती कोणी साजरी केली व कोठे साजरी केली? तर याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे साजरी केली. पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुले यांनी साजरी केली होती. पहिली शिवजयंती कोणत्या वर्षी साजरी केली? तर त्याचं उत्तर आहे पहिली शिवजयंती 1870 साली साजरी करण्यात आली. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न, विधवा विवाहाचा पुरस्कार करताना स्वतःच्या विधवा मुलीचे पुनर्विवाह घडवून आणणारे समाजसुधारक कोण? त्याचं उत्तर आहे डॉक्टर राघव भांडारकर. त्यांचं पूर्ण नाव मित्रांनो रामकृष्ण गोपाळ भांडारकर असे त्यांचं पूर्ण नाव. पुढचा प्रश्न, स्त्री पुरुषांनी एकमेकांच्या पसंतीने विवाह करावेत असा अभिप्राय कोणी दिला? तर त्याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली, दुसरी व तिसरी शाळा कोठे सुरू केली? त्याचं उत्तर आहे 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी जी पहिली, दुसरी आणि तिसरी शाळा सुरू केली त्याच्यापैकी जी पहिली शाळा आहे ही पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. 3 जुलै 1851 रोजी बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू केली. लक्षात ठेवा मित्रांनो, दुसरी शाळा त्यांनी चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू केली. आणि तिसरी जी शाळा आहे ती मित्रांनो 17 सप्टेंबर 1851 रोजी रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरू केली. अशा प्रकारे त्यांनी या 3 शाळा सुरू केल्या होत्या मुलींसाठी. त्याच्यानंतरचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुलेंनी विधवा पुनर्विवाह घडवून आणला. विधवा पुनर्विवाह कधी घडवून आणला? त्याचं उत्तर आहे पुण्यातील गोखल्यांच्या बागेत. महात्मा फुलेंनी 1846 साली पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला. पुण्यातील गोखल्यांच्या बागेमध्ये त्यांनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला होता. पुढचा प्रश्न, बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना जगन्नाथ शंकरशेठ उर्फ नाना शंकरशेठ, हे मुंबईचे शिल्पकार सुद्धा होते बरं का, लक्षात ठेवा, यांनी स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, बाळ गंगाधर टिळक यांनी कोणती पदवी मिळाली? बाळ गंगाधर टिळक यांना कोणती पदवी मिळाली? त्याचं उत्तर आहे, ते सर्वांनाच माहीत आहे, लोकमान्य. म्हणूनच त्यांना लोकमान्य टिळक असे म्हणतात. पुढचा प्रश्न, केवळ 1.5 दिवसाची शाळा शिकले होते. म्हणजे कोण केवळ 1.5 दिवसाची शाळा शिकले होते? तर त्याचं उत्तर बघा, हे सुद्धा मोठे समाजसुधारक आहेत बरं का महाराष्ट्रातील. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे, हे फक्त 1.5 दिवसाची शाळा शिकले होते, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, संत गाडगे बाबा यांचे पूर्ण नाव काय होते? त्याचं उत्तर आहे डेंबूजी झिंगरोजी जानोरकर. लक्षात ठेवा, डेंबूजी झिंगरोजी जानोरकर हे संत गाडगे बाबा यांचे पूर्ण नाव होते. पुढचा प्रश्न, संत गाडगे बाबांनी घरादाराचा त्याग करून संन्यास कधी स्वीकारला? तर त्याचं उत्तर आहे 1 फेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी संन्यास स्वीकारला. लक्षात ठेवा, घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. पुढचा प्रश्न, संत गाडगे बाबा यांना गाडगे बाबा हे नाव कशामुळे मिळाले? तर त्याचं उत्तर बघा, त्यांच्या हातात एक खराटा आणि एक फुटके गाडगे. लक्षात ठेवा, गाडगे बाबा हे नाव कशामुळे मिळाले? तर 1 फुटके गाडगे असायचे म्हणून त्यांना गाडगे बाबा हे नाव मिळाले. लक्षात ठेवा, त्यांच्या हातामध्ये सतत 1 फुटके गाडगे असायचे, त्याच्यामुळे त्यांना गाडगे बाबा हे नाव मिळाले.
पुढचा प्रश्न, गाडगेबाबांच्या अंगावर गोधड्यांचा वजा असायचा, त्याच्यामुळे त्यांना टिंब असेही म्हणायचे. तर काय म्हणायचे? त्याचं उत्तर आहे गोधडी बुवा. त्यांच्या अंगावर सतत गोधड्या असायच्या, म्हणजे गोधड्यांचा वजा असायचा, त्याच्यामुळे त्यांना गोधडी बुवा असे पण म्हणायचे. म्हणजे गाडगे बाबा, गोधडी बुवा ही दोन्ही पण नावं त्यांचीच आहेत. पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्मात जन्माला आले, नंतर त्यांनी कोणत्या साली धर्मांतर म्हणजेच बौद्ध धर्माची दीक्षा घेतली? त्याचे उत्तर आहे 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथे त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. लक्षात ठेवा, नागपूर येथे दीक्षा घेतली बरं का, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी नागपूरची निवड का केली? तर त्याचं उत्तर आहे नागा लोकांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला होता म्हणून. जे नागा लोक होते त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला होता, त्याच्यामुळे त्यांनी नागपूर या शहराची निवड केली, म्हणजे नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. पुढचा प्रश्न, बाबासाहेबांच्या आंबवडे म्हणजे गावाचं नाव आहे आंबवडे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी या मूळ गावी भेट देणारे पहिले राष्ट्रपती कोण होते? म्हणजे बाबासाहेबांचं जे मूळ गाव होतं आंबवडे रत्नागिरीमध्ये, तेथे जे भेट देणारे जे राष्ट्रपती होते ते पहिले राष्ट्रपती कोण होते? बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी भेट दिली. पुढचा प्रश्न, 7 नोव्हेंबर हा टिंब म्हणून साजरा केला जातो. 7 नोव्हेंबर हा टिंब दिवस म्हणून साजरा केला जातो. तर त्याचं उत्तर आहे शाळा प्रवेश दिन, विद्यार्थी दिवस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साताऱ्यातील प्रतापसिंग हायस्कूलमध्ये प्रवेश घेतलेला हा दिवस आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शाळेत प्रवेश घेतला तो त्यांचा पहिला दिवस होता, म्हणून 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, 1921 ते 22 या काळात वास्तव असलेले लंडन येथील 10 किंग्ज हेनरीज रोड येथील निवासस्थान महाराष्ट्र सरकारने किती रुपयांना खरेदी केले? म्हणजे जे बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन येथील जे निवासस्थान होतं ते महाराष्ट्र सरकारने किती रुपयांना खरेदी केलं? तर त्याचं उत्तर आहे 35 कोटी रुपयांना खरेदी केले. आणि कधी केले? तर नोव्हेंबर 2015 मध्ये खरेदी केले. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले? त्याचं उत्तर आहे 1990 साली. हा शब्द महत्त्वाचा आहे मित्रांनो, मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. तर मरणोत्तर म्हणजे काय? तर ज्यावेळेस त्यांना भारतरत्न पुरस्कार गौरविण्यात आला त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं होतं, म्हणजे मृत्यूनंतर त्यांना हा पुरस्कार गौरविण्यात आला आहे. लक्षात ठेवा, मरणोत्तर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने टिंब हा दिवस बाबासाहेब आंबेडकर ज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तर कोणता दिवस? त्याचं उत्तर आहे 14 एप्रिल. 14 एप्रिल हा दिवस महाराष्ट्र सरकारने ज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. पुढचा प्रश्न, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मूळ नाव काय? त्याचं उत्तर आहे माणिक बंडोजी इंगळे. त्यांनाच ठाकूर असे पण म्हणायचे. पुढचा प्रश्न, माणिक बंडोजी इंगळे यांना तुकडोजी हे नाव कसे मिळाले? तर त्याचं उत्तर आहे माणिकजी सतत तुका म्हणे असे म्हणत असायचे, म्हणून त्यांना तुकडोजी हे नाव मिळाले. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न,
महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव, तर त्यांचे मूळ गाव कटगुण, साताऱ्यामध्ये कटगुण हे गाव त्यांचे मूळ गाव आहे. पुढचा प्रश्न, ज्योतिबा फुले यांचा जन्म कोठे झाला? तर त्यांचा जन्म पुण्यामध्ये झाला. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? महिला विद्यापीठांची जे महिला विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाची स्थापना कोणी केली? ते भारतातील पहिले विद्यापीठ आहे. त्यांची स्थापना कोणी केली त्या विद्यापीठाची? तर त्याचं उत्तर आहे महर्षी धोके कर्वे यांनी केली. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील क्वीन्स रोड या रस्त्याचे नामकरण करून काय नाव देण्यात आले? म्हणजे क्वीन्स रोड जे नाव होतं त्याचं नाव बदलून जे नवीन नाव आहे ते नवीन नाव काय देण्यात आलं? तर त्याचं उत्तर महर्षी कर्वे रस्ता असे नवीन नाव देण्यात आले. पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाचे रूपांतर नंतर कोणत्या पक्षात झाले? जो बाबासाहेब आंबेडकरांचा शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हा जो पक्ष होता त्याचे नंतर कोणत्या पक्षात रूपांतर झाले? तर त्याचं उत्तर आहे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे चिन्ह काय? तर त्याचं उत्तर आहे हत्ती हे चिन्ह होतं. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे चिन्ह हत्ती हे चिन्ह आहे. पुढचा प्रश्न, सुविचार स्मरणी हा ग्रंथ कोणी लिहिला? त्याचं उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. रायपूर येथे तुरुंगात असताना, लक्षात ठेवा, तुरुंगात असताना सुविचार स्मरणी हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, खरा तो एकची धर्म ही कविता कोणी लिहिली? तर त्याचं उत्तर आहे साने गुरुजी यांनी ही कविता लिहिली. खरा तो एकची धर्म ही कविता साने गुरुजी यांनी लिहिली. पुढचा प्रश्न, श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण? त्याचं उत्तर आहे साने गुरुजी. पुढचा प्रश्न, रयत शिक्षण संस्था या संस्थेचे संस्थापक कोण? त्याचं उत्तर आहे कर्मवीर भाऊसाहेब पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न, बाळशास्त्री हे टोपण नाव कोणाचे आहे? तर त्याचं उत्तर आहे बाळ गंगाधर जांभेकर. पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथील निवासस्थान? तर दिल्ली येथील जे निवासस्थान आहे ते कोठे आहे? दिल्लीमध्येच आहे, पण कोठे आहे? तर त्याचा जो पत्ता आहे हा पण प्रश्न भरपूर वेळा परीक्षेला येऊन गेलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे 26 अलीपूर रोड. दिल्लीमध्ये जे 26 अलीपूर रोड आहे तेथे निवासस्थान होते बाबासाहेब आंबेडकरांचे, दिल्लीचे निवासस्थान. पुढचा प्रश्न, ग्राम जयंती म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे 30 एप्रिल हा ग्राम जयंती म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिवस आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मदिवस जो आहे तोच दिवस ग्राम जयंती म्हणून साजरा केला जातो, 30 एप्रिल. पुढचा प्रश्न, अहिल्याबाई होळकर यांचा जन्म कधी झाला? उत्तर 31 मे 1725. पुढचा प्रश्न, आवाज ये निस्वा ही संघटना कोणी स्थापन केली? त्याचं उत्तर आहे हमीद दलवाई यांनी ही संघटना स्थापन केली. पुढचा प्रश्न, छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कोठे झाला? त्याचं उत्तर आहे कागलवाडी, कोल्हापूर.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागलवाडी शहर आहे. येथे छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला. अशा प्रकारे महत्त्वाचे प्रश्न होते. महाराष्ट्रातील जे समाजसुधारक आहेत त्यांच्या संदर्भात हा आपला व्हिडिओ क्रमांक 1 होता आणि व्हिडिओ क्रमांक 2 सुद्धा आपल्या PRC मराठी या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. तो पण तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता. अशा प्रकारे मित्रांनो आपल्या PRC मराठी या यूट्यूब चॅनलवरती महत्त्वाची माहिती मिळत राहते. सरकारी जाहिरात असेल, सरकारी नोकरी संदर्भात जी संपूर्ण माहिती असेल ते आपण या PRC मराठी या यूट्यूब चॅनलवरती वारंवार प्रसिद्ध करत असतो. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या PRC मराठी या यूट्यूब चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर सर्वात आधी माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशनद्वारे कळविण्यात येईल. धन्यवाद.